नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या तासामध्ये आपण बी-ए द्वितीय वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग अभ्यासणार आहोत. तो म्हणजे आशियाई विकास बँकेची भूमिका, रचना, उद्दिष्टे, कार्य. मित्रांनो, ज्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट विभागाच्या विकासासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती करण्यात येते, त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर जे खंड आहेत, या वेगवेगळ्या खंडापैकी आशिया खंड हा एक आहे. आणि या खंडाला विकसनशील भाग म्हणून किंवा मागास भाग म्हणून या भागाकडे पाहण्यात येते. या दृष्टिकोनातून आशियाई विकास बँकेची स्थापना करण्यात आली. जागतिक बँकेप्रमाणेच आशिया खंडाच्या विकासाच्या गरजा भागविण्यासाठी सन 1963 मध्ये भरलेल्या आशियाई आर्थिक सहकार्य आणि अभिकरणाच्या पहिल्या मंत्री पातळीवरील परिषदेत आशिया खंडासाठी एक प्रादेशिक विकास बँक स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. यासाठी एक तज्ञ गट नेमण्यात आला होता. या तज्ञ गटाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर मनाली येथे दुसऱ्या आशियाई आर्थिक सहकार्य मंत्री परिषदेमध्ये आशियाई विकास बँक स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये एक मसुदा तयार करण्यात आला होता. प्रादेशिक विकास बँक म्हणून 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई विकास बँकेची स्थापना करण्यात आली आणि 1 जानेवारी 1967 पासून या बँकेने कार्य करण्यासाठी सुरुवात केली. आशिया खंडातील देशांचा आर्थिक विकास घडवून आणणे आणि त्यासाठी आवश्यक ते सहकार्य निर्माण करणे हा या बँकेच्या स्थापनेमागील मुख्य हेतू होता. आशियाई विकास बँकेची रचना बोर्ड ऑफ गव्हर्नन्स किंवा नियामक मंडळ. बोर्ड ऑफ गव्हर्नन्स हे आशियाई विकास बँकेचे उच्च पातळीवर निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ आहे. बोर्ड ऑफ गव्हर्नन्स मध्ये 68 सदस्य देशाचा एक गव्हर्नरची आणि एक पर्यायी गव्हर्नरची नियुक्ती करण्यात येते. बोर्ड ऑफ गव्हर्नरची 1 वर्षातून एक वार्षिक सभासद देशामध्ये संपन्न होते. बोर्ड ऑफ गव्हर्नर मधील प्रत्येक सभासद देशाचा मताचा अधिकार त्या देशाने बँकेला पुरविलेल्या भांडवलाच्या प्रमाणात असतो. म्हणजे आशियाई विकास बँकेला ज्या प्रमाणामध्ये एखाद्या सदस्य देशाकडून भांडवल पुरवठा करण्यात आला आहे, त्या प्रमाणामध्ये त्याला मताचा अधिकार असताना दिसून येतो. बोर्ड ऑफ गव्हर्नरकडे बँकेची सर्व सत्ता असते. काही प्रमाणात सत्ता संचालक मंडळाकडे सोपवतात. बोर्ड ऑफ गव्हर्नर हे धोरण ठरविणारे सर्वोच्च मंडळ असते. एखाद्या राष्ट्राला सभासदत्व देणे, सभासद राष्ट्राच्या भागभांडवलात वाढ करणे, अध्यक्ष व प्रशासकांची निवड करणे, घटनेमध्ये बदल करणे आणि बँकेचे सर्वसाधारण धोरण ठरविण्याचे कार्य या बोर्ड ऑफ गव्हर्नर कडून करण्यात येते. आशियाई विकास बँकेचे मुख्य कार्यालय फिलिपिन्स मधील मनाली येथे आहे. या बँकेचे जगामध्ये 31 कार्यालय असताना आपल्याला दिसून येतात. ही जी बँक आहे आशियाई विकास बँक, ही स्थापन करण्यामागचे काही विशिष्ट उद्देश होते. या उद्देशांचा सुद्धा आपण थोडक्यात आढावा घेऊया. पहिला जो उद्देश आहे तो आहे सदस्य देशांना दारिद्र्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी मदत करणे. हे आशियाई विकास बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सदस्य देशांच्या दारिद्र्यात घट करणे आणि सदस्य देशांच्या विकासाला मदत करणे. म्हणजेच मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे या बँकेचा सर्वात महत्त्वाचा जो उद्देश आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहकार्याच्या माध्यमातून जे विकसनशील किंवा मागास देश आहेत त्या देशातील विकासाला चालना देणे, त्यातील दारिद्र्य कमी करणे
या मुख्य उद्देशाने ही आशियाई बँक स्थापन करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आशियाई बँकेचे दुसरे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आशिया खंडातील देशांना त्यांच्या आर्थिक वृद्धीचा योग्य तितका दर गाठण्यासाठी सहकार्य करणे. तिसरा जो उद्देश आहे, प्रादेशिक सदस्यांमध्ये आर्थिक आणि वित्तीय सहकार्यासाठी उत्तेजन देणे, त्यांना प्रोत्साहन देणे. पुढचा जो उद्देश आहे तो आहे आशियाई आणि अतिपूर्वेकडील देशात आर्थिक वृद्धीला उत्तेजन देण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे. प्रादेशिक सभासदांनी स्थानिक साधन सामग्रीचा चांगला म्हणजे कार्यक्षमपणे उपयोग करून संतुलित विकास साध्य करणे आणि मागास प्रदेशाच्या विकासाला जास्त प्राधान्य देणे हा एक अतिशय महत्वाचा प्रादेशिक विकासाच्या संतुलनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणारा उद्देश आहे. प्रादेशिक व्यापार वाढीस मदत करणे. सातवा जो उद्देश आहे तो आहे सभासद देशांमध्ये आर्थिक विकासासाठी आवश्यक प्रकल्प व कार्यक्रमांची आखणी करणे, अंमलबजावणीसाठी तांत्रिक सहाय्य पुरविणे. विकास निधीच्या गुंतवणुकीसाठी संयुक्त राष्ट्रे व इतर आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर सहकार्य करणे. आशिया खंडातील कमी विकसित देशांच्या विकासाकडे लक्ष देऊन त्यांना लक्ष देऊन त्यासाठी मदत करणे. 10वा जो उद्देश आहे तो सदस्य राष्ट्रातील मानव विकासाला उत्तेजन देणे. मानव विकास म्हणजे त्या राष्ट्रातील जनतेचा किंवा लोकांचा शिक्षणाचा स्तर, जीवन स्तर, दरडोई उत्पन्न या सर्वांची पातळी उंचवणे. या अर्थाने सदस्य राष्ट्रातील मानव विकासाला उत्तेजन देणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आशियाई विकास बँकेने ठेवलेले आपल्याला दिसून येते. 11वा जे उद्देश आहे तो आहे आशियाई देशामधील पर्यावरणाचे रक्षण करणे. म्हणजे ज्या आर्थिक सिद्धांतानुसार विकसनशील देशामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास अधिक प्रमाणात होतो, हा ऱ्हास रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणे, तंत्रज्ञानात्मक सुधारणा करणे या माध्यमातून विकासाच्या प्रवाहामध्ये पर्यावरणाचे रक्षण करणे हा देखील एक महत्वाचा उद्देश आशियाई बँकेचा असताना आपल्याला दिसून येतो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजात महिलांचे स्थान उंचवण्यासाठी सातत्याने काम करणे. सर्वसामान्यपणे मानवी श्रमाचा किंवा श्रमाचा जो पुरवठा होतो त्यातील 50% भाग हा महिलांचा असताना आपल्याला दिसून येतो. परंतु अनिष्ट प्रथा, परंपरा, रीतीमुळे महिला या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या दिसून येतात. म्हणून त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजातील महिलांचे स्थान उंचावण्यासाठी सातत्याने काम करणे हा एक महत्वाचा उद्देश या आशियाई बँकेच्या स्थापनेचा असताना दिसून येतो. मित्रांनो, त्यानंतर आपण आशियाई विकास बँकेची जी भूमिका आहे या भूमिकेचा देखील थोडक्यामध्ये आढावा देणार आहोत. पहिली जी भूमिका आहे ती आहे आर्थिक वृद्धीला उत्तेजन देणे. आशियाई आणि पॅसिफिक प्रदेशातील देशांच्या आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी सभासद देशांना परकीय चलनात भांडवल पुरवठा करण्यात आशियाई विकास बँकेने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आशियाई विकास बँक सभासद राष्ट्रांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विकास प्रकल्पांना कर्ज देते. दुसरी जी महत्वाची भूमिका आहे ती आहे सहकार्याला उत्तेजन देणे. सभासद देशांमध्ये आर्थिक आणि वित्तीय सहकार्याला चालना देण्याची महत्वाची भूमिका आशियाई विकास बँक पार पाडताना दिसून येते. आशियाई खंडातील देशांनी नवीन प्रकल्प सुरू करावेत, त्यासाठी भांडवलाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आशियाई विकास बँक दूर करते. प्रादेशिक आणि आर्थिक वित्तीय सहकार्याच्या माध्यमातून आशियाई विकास बँकेच्या कर्जाच्या मदतीने सदस्य देशांनी प्रकल्प उभारण्याच्या हक्काचा आनंद घ्यावा आणि एकमेकांच्या सहकार्याने भांडवल टंचाईवर मात करणे शक्य होते. म्हणून सहकार्याला उत्तेजन देऊन सभासद देशांचा आर्थिक विकास करणे हे एक महत्वपूर्ण उद्दिष्ट या बँकेचे स्थान आपल्याला दिसून येते. तिसरा जी भूमिका आहे ती आहे आशियाई विकास बँक ही दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भामध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. आशियाई विकास बँक ही एक सामाजिक विकास संघटन असून दारिद्र्यमुक्त आशिया करण्याच्या दृष्टिकोनातून आशियाई विकास बँक पुढाकार घेते. आशिया आणि पॅसिफिक या प्रदेशामध्ये
सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी, पर्यावरणात्मक शाश्वत समृद्धी आणि प्रादेशिक एकात्मीकरणाद्वारे सदस्य देशांची दारिद्र्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आशियाई भूमिका महत्वाची भूमिका पार पडताना आपल्याला दिसून येते. गुंतवणूक आणि वृद्धी हे आशियाई विकास बँकेचे महत्वाचे उद्दिष्ट आपल्या असताना दिसून येते. आशिया आणि अतिपूर्वेकडील देशांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सदस्य देशामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, वित्तीय आणि सार्वजनिक प्रशासन व्यवस्था, हवामान बदलांच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तसेच इतर क्षेत्रातील गुंतवणुकीची वृद्धी होण्यासाठी त्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँक कर्ज, अनुदाने आणि माहितीचे सामायिकीकरण याद्वारे मदत करण्याची भूमिका पार पडते. पाचवा जो उद्देश आहे तो म्हणजे सामाजिक संरक्षण. सर्वसमावेशक आर्थिक वृद्धीला उत्तेजन, विषमतेतील घट, सुरक्षितता आणि राजकीय स्थैर्यामध्ये सुधारणा याद्वारे सामाजिक संरक्षणाचा विकास आणि विस्तार करून गरिबांना लाभ मिळवून देणे. या प्रकारे मुद्दाम ठरवून आणि खर्च प्रभावित सामाजिक संरक्षण कार्यक्रमाद्वारे मानवी भांडवलाला उत्तेजन देऊन जागतिक पातळीवर प्रादेशिक स्पर्धेमध्ये त्या क्षमतेमध्ये वाढ करणे. सामाजिक संरक्षणाच्या अभावी कुटुंबे शिक्षणाच्या पासून वंचित राहतील, आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेतली जाणार नाही, रोजगारापासून वंचित राहतील. याचा विपरीत परिणाम भविष्य काळातील पिढ्यांच्या भविष्यावर होताना दिसतो. सामाजिक संरक्षणामुळे हवामान आणि आपत्तीमुळे गरिबांच्या जीवनावर होणारे वाईट परिणाम टाळता येणे शक्य होते. म्हणून सामाजिक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आशियाई विकास बँक महत्वपूर्ण भूमिका पार पाडताना दिसून येते. तांत्रिक सहाय्य. आशिया खंडातील अनेक देशांना विविध प्रकारच्या सेवांची गरज भासते. उदाहरणार्थ सल्ला सेवा, आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यव्यवहार करताना अनेक देशांना तांत्रिक पाठिंब्याची गरज असते. आशियाई विकास बँक सदस्य देशांना विकासात्मक प्रकल्पाची आणि सल्ला सेवेची तयारी आणि अंमलबजावणी करण्यासाठी तांत्रिक सहाय्य पुरविते. पुढची जी महत्वाची भूमिका आहे ती आहे विकसनशील देशांना सहाय्य करणे. आशियाई विकास बँक विकसनशील सदस्यांना खासगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र भागीदारीसाठी अनुदाने, कर्ज, तंत्रसहाय्य आणि समभाग गुंतवणुकीद्वारे विकासाला चालना देते. आशियाई विकास बँक नियमितपणे धोरण निश्चिती करताना मार्गदर्शन करते आणि सेवा सल्ला पुरवते. या व्यतिरिक्त वित्त पुरवठ्याबरोबर कार्यालयीन, वाणिज्य आणि पतस्रोताद्वारे सहाय्य पुरवते. पुढची जी महत्वाची भूमिका आहे ती आहे पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, त्यांचा विकास करणे. आशियाई विकास बँक सदस्य देशांना पायाभूत सुविधा, जलसिंचन प्रकल्प, वीज, वाहतूक, जलमार्ग, बंदरे, विमानतळे, नागरी विकास, माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान विकासासाठी कर्ज पुरवठा करताना दिसून येते. त्याच प्रकारे प्रादेशिक सहकार्य आणि एकात्मिकीकरण, वित्तीय क्षेत्र विकास, शिक्षण, आरोग्य, शेती आणि नैसर्गिक संसाधने, सार्वजनिक क्षेत्र व्यवस्थापनाद्वारे समावेशक आर्थिक वृद्धी, पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत वृद्धी आणि प्रादेशिक एकात्मीकरणासाठी पाठबळ देण्याच्या संदर्भात आशियाई विकास बँक महत्वाची भूमिका पार पाडते. ज्या प्रकारे आशियाई विकास बँकेची उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांना अनुसरून बँक कार्य करताना आपल्याला दिसून येते. या कार्यांचा देखील आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये वाढ करणे हे महत्वाचे कार्य आशियाई विकास बँक करताना दिसून येते. आशियाई विकास बँकेचे सभासदत्व घेणाऱ्या देशांना सदस्यत्व कार्यक्रमांतर्गत सदस्य देशांना विविध लाभ प्राप्त होतात. या लाभामध्ये सदस्य देशांना सवलतीच्या दराने कर्ज आणि गुंतवणूक सुविधा प्राप्त होतात. आशियाई विकास बँकेचे एक महत्वाचे कार्य म्हणजे कर्ज आणि समभाग गुंतवणुकीद्वारे विकसनशील देशांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीत उत्तरोत्तर वाढ करणे हे आहे. सहाय्य देणे. आशियाई विकास बँक सदस्य देशांना अनुदाने आणि वित्तीय कर्ज या स्वरूपात वित्तीय सहाय्य पुरविते. आशियाई विकास बँक पुढील 3 प्रकारची कर्ज देताना दिसून येते.
एक म्हणजे प्रकल्प कर्ज, दुसरे क्षेत्रीय कर्ज आणि तिसरे जे आहे ते कार्यक्रम कर्ज. सरकारच्या हमीशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग संस्थांना देखील कर्ज वाटप करताना ही बँक आपल्याला दिसून येते. पुढचं जे कार्य आहे ते तांत्रिक सहाय्य. बहुतेक विविध राष्ट्रांना विविध प्रकारच्या सेवांची गरज असते. उदाहरणार्थ तांत्रिक सेवा. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना अनेक देशांना तांत्रिक पाठिंब्याची गरज असते. आशियाई विकास बँकेने सदस्य देशांना तांत्रिक सहाय्य देता यावे म्हणून तांत्रिक सहाय्य विशेष निधी उभारलेला दिसून येतो. या निधीतून सदस्य राष्ट्रांना बँक तांत्रिक सहाय्य पुरविते. आशिया आणि अतिपूर्वेकडील सभासद देश आहेत त्या देशातील सरकारे, अभिकरण, प्रादेशिक संस्था, खाजगी संस्था यांच्या मार्फत अनुदाने किंवा कर्ज अथवा दोन्ही स्वरूपात तांत्रिक सहाय्य पुरविले जाते. तांत्रिक सहाय्याद्वारे शेती, उद्योग, सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या संस्थांना मदत केली जाते. क्षेत्रीय किंवा प्रादेशिक आधारावर संस्थांची निर्मिती करण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिले जाते. पुढचं जे कार्य आहे तांत्रिक सल्ला देणे. तांत्रिक सल्ला उपलब्ध करून देणे बँकेचे एक महत्त्वाचे कार्य आहे. आशियाई विकास बँक सदस्य राष्ट्रांना विविध पद्धतीने तांत्रिक सल्ला देते. यामध्ये 3 घटकांचा समावेश होतो. सदस्य देशांच्या राष्ट्रीय आगर प्रादेशिक दृष्ट्या विकास, महत्त्वाच्या प्रकल्पांची व्यवस्थापन आराखडा तयार करणे, त्यासाठी निधी उभा करणे आणि त्यासाठी सल्ला देणे. शेती, उद्योग आणि प्रशासन या संदर्भात राष्ट्रीय आगर प्रादेशिक दृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांद्वारे सुधारणा करण्याच्या दृष्टीने सल्ला देणे. आणि तिसरं आणि शेवटचं जे सल्ला देण्याचं कार्य आहे ते म्हणजे सदस्य राष्ट्रांच्या मागणीनुसार संबंधित राष्ट्रांमध्ये विविध समस्यांचा अभ्यास करण्यासाठी तांत्रिक सल्लागार मंडळ पाठविणे. 5वं जे कार्य आहे ते गुंतवणूक वृद्धी. आशियाई विकास बँक सभासद देशांना गुंतवणूक वाढीसाठी चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या सेवांचा पुरवठा करते. त्याच वेळी विकासाच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट प्रकारच्या गुंतवणूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. पुढचं जे कार्य आहे 6वं ते कार्य म्हणजे धोरणे आणि उपाययोजनांना उत्तेजन देणे. कोणत्याही देशामध्ये धोरणे आणि उपाययोजनांना उत्तेजन देणे. कोणत्याही देशामध्ये योजना आणि धोरणे महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. शासनकर्त्यांना विविध धोरणे तयार करताना विविध देशांतर्गत संस्था मदत करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियाई विकास बँक सभासद देशांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती धोरणे आणि योजना करण्यासाठी मदत करते. सभासद देशांच्या विकास धोरणे आणि योजनांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहाय्य करते. पुढचं जे कार्य आहे खाजगी उपक्रमांना सहाय्य. आशियाई विकास बँक विकसनशील देशात खाजगी उपक्रमांना समभाग, गुंतवणूक आणि कर्ज या माध्यमातून प्रत्यक्ष सहाय्य पुरवते. खाजगी क्षेत्रातील उपक्रमांना प्रत्यक्ष सहाय्य पुरवताना संबंधित देशाची जी शासनाची किंवा बँकेला मान्य असणारी कोणत्याही अभिकरणाची हमी आवश्यक असते. आशियाई विकास बँक सममूल्य भागांमध्ये सहभागी होण्याची वित्तीय सहायता देतात. कर्ज किंवा हमी या 2 मार्गांचा अवलंब करते. या कार्यामुळे सभासद देशांमध्ये खाजगी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळते. 8वं जे कार्य आहे ते आहे सर्वेक्षण आणि संशोधन. आशियाई विकास बँक सदस्य देशांच्या विविध सदस्यांच्या संदर्भामध्ये पाहणी करते. भावी काळासाठी योजना आखणी आणि प्रादेशिक आर्थिक एकात्मता वाढी लागावी यासाठी सर्वेक्षण करते. विविध क्षेत्रांची आकडेवारी संकलित करून बँक आपला वार्षिक अहवाल प्रकाशित करते. या अहवालात सभासद देशांची कामगिरी आणि यश अपयशाची माहिती प्रसिद्ध करते. तसेच सदस्य देशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचविते. आर्थिक वृद्धीला चालना देणे हे 9वे कार्य आशियाई विकास बँकेद्वारे करण्यात येते. आशियाई विकास बँक सभासद देशांमध्ये आर्थिक वृद्धीत सातत्य व्हावे आणि दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये घट व्हावी
यासाठी प्रयत्नशील असते. आर्थिक वृद्धी घडवून आणण्यासाठी आशियाई विकास बँक उत्पादकता वाढ आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यावर भर देते. कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी नवीन गुंतवणुकीला चालना, खाजगी क्षेत्राचा विकास आणि सार्वजनिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी देशांतर्गत साधनसामग्री संघटित करून वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्याचे कार्य आशियाई बँकेद्वारे करण्यात येते. आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी विविध योजना आणि धोरणांमध्ये समन्वय राखणे महत्त्वाचे ठरते. हे कार्य देखील आशियाई विकास बँकेद्वारे करण्यात येते. इतर कार्यामध्ये आशियाई बँकेद्वारे वेगवेगळे कार्य पार पाडण्यात येतात. यामध्ये आशियाई विकास बँक आशिया खंडातील देशांसाठी वेगवेगळ्या परिषदा आणि परिसंवादांचे आयोजन करते. उदाहरणार्थ, शेतीच्या संदर्भातील सिडनी येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला. मनाली येथे आशियाई विकास देशांच्या विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले. प्रादेशिक सहकार्यात वाढ करण्यासाठी आशियाई विकास बँक पुढाकार घेते. प्रादेशिक विकासाच्या प्रकल्पांना कर्ज पुरवठा करते. प्रकल्प उभारणी, विकास योजना तयार करण्यासाठी लहान विकसनशील देशांना सल्ला देते. आशियाई विकास बँक प्रादेशिक आणि उपप्रादेशिक बँकांना प्राधान्य देऊन त्या प्रदेशाचा एकात्मिक विकास घडवून आणते. मित्रांनो, या प्रकारे आजच्या तासामध्ये आपण आशियाई विकास बँकेची स्थापना कधी झाली, त्याची उद्दिष्ट कोणती होती, त्याची कार्य कोणती होती, त्याची संरचना कशी आहे, या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली. मित्रांनो, आपल्याला काही शंका असेल तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका नमूद कराव्यात आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला अभ्यासपूर्वक लिंक उपलब्ध करून देत आहे. त्याचा उपयोग करून अभ्यास करावा आणि शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपली शंका नोंदवावी. धन्यवाद मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबू.